अनेक वर्षांपासून खांद्याला खांदा लावून मंत्री दीपक केसरकर यांना जे लहान भावाप्रमाणे सांभाळतायत, अर्थात साथ देत आहेत आणि अनेक गोष्टींचं व्यवस्थापन जे करतायत ते आबा केसरकर आपल्यासोबत आहेत. आबा, अभिनंदन. साहेबांनी चौकार मारलेला आहे. राज्यात महायुतीची एकतर्फी सत्ता आलेली आहे. साहेबांच्या ह्या विजयाचं खरं रहस्य काय? पहिला आधी हे सगळं जो विजय आहे आपला सगळ्यांचा सांघिक विजय आहे. त्यानंतर जी साहेबांनी 15 वर्ष समाजाची जी काही सेवा केलेली आहे किंवा इतर माध्यमातून जी काही कामं केलेली आहेत त्या कामाचा हा विजय आहे. त्याबद्दल साहेबांचं आम्ही मनोभावून अभिनंदन करतोय. आम्ही असं ऐकलंय की या ठिकाणी साहेबांनी कॅन्टीन सुरू केले. थकलेला माकलेला कोणी इथं प्रवासी आला, तो मतदारसंघाचा असेल नसेल, त्याला पोटभर इथं जेवण सुद्धा दिलं जातं. याबद्दल, या सेवेबद्दल काय सांगता? साहेबांचं कुटुंब हे पहिल्यापासूनच जसं अन्नदान वगैरे हे करण्यात महत्वाची भूमिका घेत होते. त्यामुळे त्यांना हा प्रकार चालू ठेवायचा आणि पुढे ते चालू ठेवतील अपेक्षा आहे. साहेबांची आता पुन्हा एकदा चांगल्या दर्जेदार कॅबिनेट पदी वर्णी लागणार आहे. त्यासाठी काय सांगता? त्याबद्दल आम्ही आता त्यांना पाठवतोय. चांगलं मंत्रिपद मिळू दे अशी शुभेच्छा देतोय त्यांना. आणि चांगलं मंत्रिपद घेऊन आल्यानंतर एक चांगली मिरवणूक वगैरे काढूया. नक्कीच. हे होते आबा केसरकर, जे संपूर्ण व्यवस्थापन त्यांच्याकडे असतं. अनेक लोकांना हात देण्याचं काम आबा केसरकरांच्या माध्यमातून, दीपक केसरकरांच्या माध्यमातून सावंतवाडी मतदारसंघात सातत्याने सुरू आहे. मी रुपेश पाटील, व्हिडिओ जर्नलिस्ट, साबाजी परबसह सत्यार्थ न्यूज साठी सावंतवाडी.